ज्या आता 11वी-12वीला आहेत किंवा ज्यांना पुढे काहीतरी करिअर करायचं आहे किंवा सरकारी नोकरीमध्ये यायचं असेल, तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्यासाठी जर पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं असेल तर त्याची कमीत कमी पात्रता 12वी आहे. जर तुमचं 12वीचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही पोलीस भरतीची जेव्हा ॲड येते त्यावेळी ॲडमध्ये तुमचा अर्ज वगैरे भरायचा आहे. लेखी परीक्षा होते, त्यानंतर फिजिकल होतं. फिजिकलमध्ये रनिंग असतं, गोळाफेक असतं, उंच उडी वगैरे असतं. त्या ॲक्टिव्हिटीज वगैरे तुम्हाला त्या लिंकवर नंतर मिळून जातात. तर त्यानंतर फिजिकल लेखी परीक्षा झाल्यानंतर फायनल लिस्ट निघते आणि त्यानंतर जर कॉन्स्टेबलसाठी तुम्ही भरती झालेला असाल तर तुमचं 8 महिन्याचं ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये रुजू होऊ शकता. पोलीस कॉन्स्टेबलची जी भरती असते ती प्रत्येक जिल्हा वाईज असते. म्हणजे तुम्ही रत्नागिरीमध्येही भरू शकता जर तुम्ही रत्नागिरीचे रहिवासी असाल आणि व्हॅकन्सी जर सिंधुदुर्गमध्ये असेल तर तुम्ही सिंधुदुर्गमध्येही भरू शकता. उस्मानाबादमध्ये व्हॅकन्सी असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यातही तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तिकडे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊ शकता. त्याच्यासाठी असं रहिवासी वगैरे काही क्रायटेरिया नाही आहे. रहिवासी म्हणजे फक्त डोमिसाईल लागतं भारताचं नागरिक असण्याचं. तर PSIला तुम्हाला कायद्यांचं हे असतं, IPC CRPC वगैरे कायद्यांवर प्रश्न विचारले जातात. सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर होणार असाल तर ते सेल्स टॅक्सशी संबंधित जे हे असतील त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे फक्त मेन्सला हे वेगळं असतं सिलेबस. फिजिकल जर PSIसाठी फिजिकल असते, 3 किलोमीटर चालायचं असतं, त्यानंतर 200 मीटर रनिंग असतं आणि गोळाफेक असतं. फिजिकल तुम्ही क्वालिफाय झालात की तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो, तिथंच घेतला जातो थोड्या वेळानंतर. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही क्वालिफाय झालात की फायनल मार्क कळवले जातात. म्हणजे मुख्य परीक्षा, फिजिकल आणि अशा गोष्टी आहेत. आपल्याला फक्त जे फील्डवर दिसतात ते PSI दिसतात. तर अशा इक्विव्हॅलेंट बऱ्याचशा गोष्टी ज्या गट ब मध्ये येतात. जर तुम्ही ह्याची तयारी करत असाल तर ह्या ॲड वेगवेगळ्या निघतात. म्हणजे PSIची ॲड निघते, STIची ॲड निघते, असिस्टंटची ॲड निघते. तर तो फॉर्म भरून तो जो सिलेबस असतो त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करू शकता. पहिले पुन्हा तुम्हाला असं वाटत असेल की माझं लग्न झालंय, माझं आता शिक्षण थांबलेलं आहे, मी आता पुढे काही करू शकत नाही, तर घरच्यांना तुम्ही विश्वासात घ्या आणि तुम्ही अधिकारी होऊ शकता आणि करू शकता. थँक्यू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.